गै इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादिजेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत गुणस्थानाचं प्रकरण आमचं सुरू आहे आणि गुणस्थानामध्ये काल आमचं प्रकरण सुरू होतं सूक्ष्म सांपराय गुणस्थान. सूक्ष्म याचा अर्थ हा कषाय किंवा लोभ हा अत्यंत सूक्ष्म झालेला आहे, तो एकदम ज्ञात होऊ शकत नाही. अशा प्रकारचा हा लोभ कषायाचा उदय आणि त्यामुळे होणारा लोभ परिणाम जीवनात दिसतो. पण हा लोभ इतका सूक्ष्म आहे की हा नवीन मोहनीय कर्माला बांधण्याला समर्थ नाही. त्यामुळे या गुणस्थानात मोहनीय कर्माचा उदय जरी असला तरी बंध मात्र असत नाही. अशा तऱ्हेचं हे सूक्ष्म लोभाचं गुणस्थान आपण काल बघितलं की धुतलेल्या कौस्तुभ वर्णाच्या सूक्ष्म लालिमा, जो लालिमा ज्ञात होत नाही पण जणू काही झाक आहे त्या ठिकाणी, अशा प्रकारे सूक्ष्म लोभाचं वेदन करणारा उपशामक असेल तो किंवा एक तर क्षपक असेल. कारण क्षपक श्रेणीनी जाणाऱ्यालाही या गुणस्थानात यावंच लागतं आणि उपशम श्रेणीवाला देखील या गुणस्थानात येतो. म्हणून असा जीव ते असे दोन प्रकारचे असू शकतात आणि त्यांच्या यथाख्यात चारित्र्यात किंचित न्यूनता असते. असा जो परिणाम आहे तो सूक्ष्म सांपराय गुणस्थान असा हा परिणाम आपण पाहिलेला होता. या गुणस्थानाची विशेषता बघताना इथे संज्वलनच्या सूक्ष्म लोभाचा उदय आहे, म्हणजे मोहनीय कर्माचा उदय या 10व्या गुणस्थानापर्यंतच आहे. पुढे मोहनीय कर्माचा उदय नाही. आणि पण हा जो उदयाने होणारा औदैक भाव आहे, मोहनीयाच्या उदयात होणारा हा मोहनीय कर्माला मात्र बंधाला कारणीभूत नाही. उलट या सूक्ष्म लोभाच्या मोहनीयाच्या उदयामुळे 6 कर्मांचा आश्रवबंध त्यांना होतो आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, नंतर नाम, गोत्र आणि वेदनीय या 6 कर्मांचा आश्रव हा जीव करतो आहे. या ठिकाणी या सगळ्या कर्मांची स्थिती जी असणार आहे, ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, या 3ही घाती कर्मांची हा जीव जघन्य स्थिती बांधतो. सगळ्यात जघन्य स्थिती कुठे बांधत असेल तर या 10व्या गुणस्थानात ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्माची हा जीव जघन्य स्थिती आणि अनुभाग बंध करतो. या गुणस्थानामध्ये आयु आणि मोहनीय या 2 कर्मांचा आश्रव किंवा बंध होत नाही. इथे प्रथम पृथक्त्व, वितर्क, विचार हे शुक्ल ध्यान आहे. पहिलं शुक्ल ध्यान आहे पृथक्त्व, वितर्क, विचार. हे शुक्ल ध्यान 7 पासून जे सुरू झालं ते इथपर्यंत हे शुक्ल ध्यान आहे. इथे सांपराय हा शब्द अंत्यदीपक आहे. याचा अर्थ इथपर्यंत कषाय आहे. इथे जो सूक्ष्म लोभ आहे हा जळलेल्या दोरीप्रमाणे आहे. काहीही बांधण्याला तो असमर्थ आहे. तो तसाच्या तसा दिसतो आहे, परंतु जशी जळलेली दोरी तिचं निशाण आहे, परंतु ती हातात उचलली तर राखच मिळणार आहे, ती बांधण्याला असमर्थ आहे. त्याप्रमाणे हा लोभ देखील
नवीन कर्म बांधण्याला असमर्थ आहे, असा हा सूक्ष्म सांपराय गुणस्थान 10व्या गुणस्थानाचं हे नाव आहे. यानंतर 11वं गुणस्थान उपशांत मोह गुणस्थान. मोहनीय कर्माचा जिथे उपशम झालेला आहे, जो उपशम श्रेणी आरोहण करणारा जीव आहे तो या गुणस्थानामध्ये जातो. जर क्षपक श्रेणी आरोहण करणारा जीव असेल तर तो या गुणस्थानात जातच नाही. म्हणून हे गुणस्थान आहे उपशांत. मोह याचा अर्थ मोहनीय कर्म पूर्णपणे उपशम भावाला प्राप्त झालेला आहे. म्हणून चारित्र मोहनीय कर्माच्या ज्या 21 प्रकृती शेष होत्या, कारण अनंतानुबंधीची त्यांनी आधीच विसंयोजना केलेली होती. 21 प्रकृती ज्या शेष होत्या त्या 21 प्रकृतींचा उपशम करून यथाख्यात चारित्र सहित परिणामाला उपशांत मोह गुणस्थान असे म्हटलं जातं. हे पूर्णपणे निर्मल असं गुणस्थान आहे. 12वं गुणस्थान जास्त निर्मळ आहे, तसंच हे गुणस्थान देखील निर्मळ परिणाम वालच असणार आहे. फरक हा आहे की 12व्या गुणस्थानामध्ये आता तो खाली पतित होणार नाही, कारण त्यांनी कर्माचा क्षय केलेला आहे. इथे मात्र उपशम केला असल्यामुळे अंतर्मुहूर्तानंतर त्याचा कर्माचा उदय येऊन हे गुणस्थान नष्ट होणार आहे. तो खालच्या गुणस्थानामध्ये पडणार आहे. हा त्या ठिकाणी फरक आहे. पण परिणामांची जाती मात्र दोहोंमध्ये देखील पूर्ण वितराग भाव असणार आहे. विशेषतः या गुणस्थानाची 11व्या गुणस्थानाची या गुणस्थानात आता ज्ञानावरण दर्शनावरण कोणत्याही 7 कर्म प्रकृतीचा आश्रव आणि बंध होत नाही. इथे आता फक्त 7 वेदनीय कर्माचाच आश्रव होतो, ज्याला इर्यापथ आश्रव म्हटलेला आहे. हा फक्त येतो आणि पुढच्या समयात निर्जरित होतो, असं याचं इर्यापथ आश्रवाचं कार्य त्या ठिकाणी असतं. म्हणून याला बंध म्हटल्या जात नाही, कारण 2 समयापेक्षा अधिक राहील तर तो बंध म्हटला जातो. हा येतो आणि पुढच्या समयात निर्जरित होतो. अशा प्रकारे हा 7 वेदनीय कर्माचा इथे इर्यापथ आश्रव म्हटल्या जातो. यापर्यंत औपशमिक भाव आम्हाला दिसणार आहे आणि याच गुणस्थानात आम्हाला 5ही प्रकारचे भाव पाहायला मिळतात. जसं एखादा जीव क्षायिक सम्यक्त्व घेतलं आणि क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करून उपशम श्रेणीनी तो चारित्रासाठी पुरुषार्थ करतो आहे. म्हणजे त्याला क्षायिक भाव पण आहे, चारित्र त्याचं औपशमिक आहे म्हणून औपशमिक पण भाव आहे. अजूनपर्यंत ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय कर्माचा क्षय झाला नाही, म्हणून त्याचं ज्ञान क्षयोपक्षमिकच आहे, म्हणून क्षयोपक्षमिक भाव आहे. कर्माची उदयाची अवस्था पण आहे, म्हणून औदयिक भाव पण आहे. आणि स्वभाव निरपेक्ष म्हणजे कर्मनिरपेक्ष भाव जर आम्ही बघितला तर पारिणामिक भाव देखील आहे. म्हणून 11व्या गुणस्थानाचं हे वैशिष्ट्य आहे की इथे 5ही भाव असू शकतात या पद्धतीने. आता या ठिकाणावरून पुढचे सगळे जीव वितरागीच असणार आहे. या गुणस्थानातही तो वितरागीच आहे आणि पुढच्याही सगळ्या गुणस्थानात वितराग भाव असणार आहे. क्षपक श्रेणीवाला मात्र या गुणस्थानाला प्राप्त होत नाही, तो 12व्या गुणस्थानातच जातो. या गुणस्थानाचा गुणस्थान का संपतं याचा का संपण्याचं कारण देताना 2 कारण त्या ठिकाणी सांगितलेले आहे. एक भवक्षय आणि एक भावक्षय. एक तर तो भाव त्याच्या स्वभावाने संपला किंवा त्याची आयु संपली म्हणून ते गुणस्थान नष्ट झालं. म्हणून या गुणस्थानात मरण संभवनीय आहे आणि जर या गुणस्थानात तो मेला 11व्या गुणस्थानात
तर तो नियमपूर्वक सर्वार्थ सिद्धीमध्ये देव पर्यायीमध्ये उत्पन्न होतो. श्रेणी आरोहण करताना कोणत्याही गुणस्थानात त्यांचं मरण झालं तरी ते वैमानिक जातीचेच देव होतात. म्हणून या ठिकाणी 11व्या गुणस्थानात ज्याचं मरण होईल त्याला सर्वार्थ सिद्धीमध्ये त्याला जातो. आणि त्यासाठी नियम हा आहे की त्याला आयुबंध श्रेणी चढण्याच्या आधीच व्हावा लागतो. कारण श्रेणी चढत असताना आयुबंध होत नाही. याचं कारण असं की आयु कर्माची बंध विच्छुत्ती ही 6व्या गुणस्थानातच होते. त्याच्या पुढे आयुबंध होतच नाही. म्हणून जर उपशम श्रेणीने हा चढणारा जीव असेल तर त्याला आयुबंध आधी होऊन चुकलेला आहे आणि नंतर तो उपशम श्रेणी चढतो आहे. जसं आम्हाला माहिती आहे की पांडवांपैकी 3 पांडवांचं मरण हे उपशम श्रेणीमध्ये झालं. त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु आला हे सांगण्याचं आहे, परंतु त्यांना आयुबंध आधी झालेला होता. आयुबंध आधी झालेला असल्यामुळे क्षपक श्रेणी ते चढू शकत नव्हते. क्षपक श्रेणी चढण्यासाठी त्या जीवाला आयुबंध नवीन व्हायला नको. जर आयुबंध झालेला आहे तर ते क्षपक श्रेणी चढू शकत नाही आणि म्हणून त्यांचं या गुणस्थानात श्रेणी आरोहण करताना मरण होऊन ते 2 नकुल आणि सहदेव हे त्या ठिकाणी वैमानिक देव झालेले आहे. या गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त आहे आणि इथून तो नियमाने खाली पतित होतो. एक तर त्याचं मरण होईल, मरण झालं तर तो वैमानिक देवांमध्ये उत्पन्न होईल आणि यदा कदाचित तो खाली आला तर 10, 8, 10, 9, 8, 7 आणि 6 इथपर्यंत तो क्रमाने खाली येणार आहे. आणि तिथून मात्र जर तो द्वितीयोपशम सम्यक दृष्टी असेल तर कदाचित तो मिथ्यात्व गुणस्थानाला देखील प्राप्त होऊ शकतो. कदाचित अप्रत्याख्यानावरणाचा उदयाला तर तो 5व्या गुणस्थानाला देखील प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारे त्याचं पतन होणं सांगता येत नाही, कुठल्यापर्यंत तो जाईल हे. म्हणून तो नियमाने खाली येतो. वज्र, ऋषभ, नाराच, वज्र, नाराच आणि नाराच हे 3 उत्तम संवणन असणारे जीवच उपशम श्रेणी चढू शकतात. क्षपक श्रेणी चढणाऱ्या जीवांसाठी पहिलंच संवणन पाहिजे, परंतु उपशम श्रेणी आरोहण करणारे जीव मात्र या 3 श्रेणीवाले संवणन वाले असू शकतात. पहिलं वज्र, ऋषभ, नाराच संवणन असू शकतं, वज्र नाराच असू शकतं आणि नाराच असू शकतं. म्हणून ध्यानाची व्याख्या करताना उत्तम संवणनस्य एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अंतर मुहूर्तात अशा प्रकारचं कथन आम्हाला वाचायला मिळतं. असे हे जीव 11व्या गुणस्थानापर्यंत म्हणजे 3 उत्तम संवणन असणारे जीव हे 11व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात आणि उपशम श्रेणी मांडू शकतात. अशा प्रकारे हा उपशांत मोह गुणस्थान 11व्या गुणस्थानाचं वर्णन आम्ही बघितलं आणि 10व्या पण बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. अकराव्या गुणस्थानात आश्रमबंध राहतो का? कोणत्या 11व्या गुणस्थानात वेदनीय कर्माने होणारा आश्रमबंध आहे. आहे बाकी का? कोणत्याही प्रकारचा हो वेदनीय कर्म येतच आहे. मग तो शुभाश्रव राहतो का? हो 7 वेदनीय असंच आहे. आश्रव आहे त्याला, सातावे फक्त आता बंध नाही म्हटल्या अच्छा जात. इर्यापथा सातावे आश्रव म्हटला जातो आणि 7 वेदनीय कर्माचा त्याला आश्रव होतो आहे. ते योग जोपर्यंत आहे संयोग अवस्था, योगामुळे प्रकृती आणि प्रदेश बंद होतो आणि म्हणून योग विद्यमान आहे तोपर्यंत त्याला या 7 वेदनीय कर्माचा आश्रव आणि बंध नाही म्हटल्या जात. इर्यापथा आश्रव त्याला आहे.
प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध त्याला आहे. आणि तो उतरताना आधी दव्यातच जातो का? खाली 11व्या उतरताना तो गुणासाठी 11व्यातून स्टेप बाय स्टेपच खाली येतो. एकदम 11व्यातून तो म्हणजे येईल 7व्या दहाव्यात. 6व्यात जाते, क्रमाक्रमाने जातो खाली का? आल्यावर खाली आल्यावर पण हो का? उतरताना 11तून 10 मध्येच येईल. जर समजा हो त्याचा मृत्यू झाला 11व्या गुणस्थानात, तर डायरेक्ट त्यांचं विग्रह गतीमध्ये 4थं गुणस्थान होते. हो. तर मृत्यू झाला तिथे तर 4थ्या गुणस्थानात डायरेक्ट. आणि जर तो साधा आपला खाली उतरणारा जीव असेल तर स्टेप बाय स्टेप तो 6व्यापर्यंत खाली येतो. 11तून 10 मध्ये, 10तून 9, 8, 7, 6 पर्यंत. आणि 6 मध्येही त्याचं पतन रुकलं नाही तर त्याची भावलिंगीपणा मुनी दशा परिणामावर आहे सगळं. परिणामांवर सगळं अवलंबून आहे. बाह्यतः तर मुनिवेश कायम आहे, व्रत पाळत आहे, पण परिणामांमध्ये शिथिलता आलेली आहे. ठीक आहे. पुढचं गुणस्थान आपण पाहू. क्षीण मोह गुणस्थान. क्षीण मोह याचा अर्थ मोहनीय कर्माचा क्षय करून जे गुणस्थान प्राप्त झालेला आहे त्याला म्हणायचं क्षीण मोह गुणस्थान. की मोहनीय कर्माच्या सर्व प्रकृतींचा, मोहनीय कर्माच्या एकूण प्रकृती, बंधयोग्य प्रकृती 26 आणि सत्ता योग्य 28 प्रकृती 28, 28 या प्रकृतींचा 28 पूर्ण 28 प्रकृतींचा क्षय करून जीवाची अत्यंत निर्मल वितराग जे परिणाम त्याचे प्राप्त झालेले आहे ते क्षीण मोह गुणस्थान आहे. या गुणस्थानाचं नाव क्षीण कषाय वितराग छद्मस्त गुणस्थान आहे. या ठिकाणी मोहनीय कर्माचा क्षय झालेला आहे, परंतु अजूनही ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्म हे त्याचं विद्यमान आहे. म्हणून त्यांना पूर्ण केवल ज्ञानाची, केवल दर्शनाची किंवा 5 लब्धींची प्राप्ती त्याला इथे 12व्या मध्ये झालेली नाही. आणि म्हणून तो अजूनही छद्मस्त म्हटल्या गेला. वितरागी छद्मस्त 13व्या क्षीण कषाय गुणस्थानाचे वरती गुणस्थान. या गुणस्थानाच्या विशेषता. या गुणस्थानात प्रवेश करताना पहिल्यांदा प्रथम पृथक्त्व वितर्क विचार हे शुक्ल ध्यान आहे. आणि जसा या गुणस्थानात प्रवेश करतो त्यानंतर त्यांचं एकत्व वितर्क अविचार या नावाचं शुक्ल ध्यान तो ध्यातो. एक अंतर्मुहूर्त पर्यंत आत्मतत्वात अविचल रूपाने स्थिरता साधतो की जेणेकरून 3 घातीय कर्मांचा नाश होतो. एकत्व वितर्क अविचार असं हे दुसरं शुक्ल ध्यान. या ध्यानाच्या मुळे आता 3 घाती कर्म, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या 3 घाती कर्मांचा क्षय करून ते आता 13व्या गुणस्थानामध्ये अर्हंत परमेष्ठी बनतात. या गुणस्थानाचा जघन्य काळ आणि उत्कृष्ट काळ हा दोनही अंतर्मुहूर्तच आहे. क्षीण मोह हा शब्द इथे आदी दीपक आहे, म्हणजे इथून सर्व पुढचे जीव वितराग परिणाम वालेच असणार आहे. इथपर्यंतचे जीव छद्मस्त आहे, अल्पज्ञ आहे. जरी मनपर्यय ज्ञान असलं तरीही त्या जीवांना केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्या जीवाला छद्मस्त असंच म्हटलेलं आहे. किंवा छद्म हा शब्द ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्मासाठी वापरला जातो. म्हणून जोपर्यंत ज्ञानावरण आणि दर्शनावरण आहे तोपर्यंत तो छद्मस्त म्हटल्या जातो. या ठिकाणी यथाख्यात चारित्र आहे आणि पुढच्या गुणस्थानातही हे चारित्र जीवाजवळ विद्यमान असणार आहे. 12व्या गुणस्थानात जाणारा जो जीव आहे तो नियमपूर्वक वज्र ऋषभ संवणन वालाच, वज्र ऋषभ नाराच संवणन वाला म्हणजे पहिलं संवणन वालाच असणार आहे. कारण पहिलं संवणन ज्याचं आहे तो जीव
क्षपक श्रेणी आरोहण करू शकतो. या गुणस्थानात जाणाऱ्या जीवाला नवीन आयुचा बंध झालेला नसतो. म्हणजे आयु कर्माचा देखील त्याचा नाश झाला असतो. जी भुज्यमान मनुष्य आयु आहे, एकाच आयुची सत्ता त्याच्या जीवनात आहे. नवीन आयुची सत्ता त्याच्या जीवनात असत नाही. ज्याला दुसऱ्या आयुचा बंध पडला असेल तो जीव वज्र ऋषभ नाराच्या संवरणवाला असला तरीही तो क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही. म्हणून नवीन आयुबंध ज्या जीवाला झाला नाही तो जीव हे क्षपक श्रेणीचं चारित्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो. म्हणून हा जीव तद्भव मोक्षगामी असला पाहिजे. अशा तऱ्हेच्या या 12व्या गुणस्थानाच्या विशेषता आहेत. क्षीण कषाय गुणस्थानाच्या. पुढचं आपण 13वं गुणस्थान पाहूया. संयोग केवली गुणस्थान. संयोग याचा अर्थ अजून योग विद्यमान आहे. योग विद्यमान आहे याचा अर्थ आत्मप्रदेशांमध्ये मन वचन काय पूर्वक परिस्पंदन ज्या ठिकाणी होत आहे ती ही अशी संयोग अवस्था. संयोग असताना सुद्धा केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून संयोग केवली गुणस्थान. 4 घाती कर्मांचा क्षय करून आणि औदैक अज्ञानाचा पण नाश करून, जसं आम्ही औदैक अज्ञान लावतो तसं आम्हाला औदैक दर्शन पण लावावं लागतं, ज्याचा उल्लेख कुठेही आपल्याला वास्तविकतः दिसत नाही. औदैक भावामध्ये औदैक अज्ञान हा भेद आहे, परंतु औदैक अज्ञान जिथे आहे तिथे औदैक दर्शन पण आहे. हे दोन्हीही या दोन्हीचा अभाव करून औदैक दर्शन आणि औदैक अज्ञान याचा क्षय करून हा जीव 4 अनंत चतुष्टयाची प्राप्ती करतो. तेव्हा तो केवल ज्ञानी बनतो. आणि इथे केवल ज्ञान जरी प्राप्त झालं तरीही अजून मन वचन कायेच्या रूपाने होणारा आत्मप्रदेशांमधला परिस्पंद आहे तोपर्यंत हा जीव संयोग केवली म्हटल्या जातो. हे 13वं गुणस्थान आहे. याच ठिकाणी या जीवाला अरिहंत परमेष्ठी असं म्हणतात. याच ठिकाणी 13व्या गुणस्थानात जर तो तीर्थंकर पडणार असेल तर इथेच त्याला तीर्थंकर नाम कर्माचा उदय सुरू होतो. 12व्या गुणस्थानापर्यंत तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीचा उदय असत नाही. 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर नाम कर्म बांधल्या जातं. त्यानंतर त्याच्या पुढे मात्र त्याची बंधविच्छुत्ती आहे आणि याचा बंध सुरू होतो तो 4थ्या गुणस्थानापासून होऊ शकतो. काही जीवाला 4थ्यात होईल, काहीला 5व्यात होईल, काहीला 7व्यात होईल. अशा तऱ्हेने तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाचा प्रारंभाची ही गुणस्थान आहे, पण समाप्ती मात्र 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत हा बंध होतो. आणि जेव्हा तीर्थंकर प्रकृतीचा उदय येईल तो 13व्या गुणस्थानातच येणार आहे. म्हणून या ठिकाणी आता वैशिष्ट्य की या ठिकाणी औपशमिक किंवा औपशमिक किंवा क्षायोपक्षमिक भाव आता राहत नाही. 53 भावांपैकी किती भाव त्यांना आहे अत्यंत परमेष्ठींना, तर त्यांना औपशमिक भाव नाही. क्षायोपक्षमिकाचे 18 भेदही त्यांना नाही. आता त्यांना क्षायिकी जे भाव आहे नवकेवल लब्धी, परंतु आम्ही 4 प्रतिजीवी गुणांच्या अपेक्षेने नाही तर नवकेवल लब्धी इथे आहे हे म्हणू शकतो. आणि अजून बाकीचे प्रतिजीवी गुण त्यांच्या जीवनात प्रगट झालेले नाही. अशा तऱ्हेने हे भाव त्यांच्या जीवनात आहे. 4 घातिया कर्मांचा त्यांनी अभाव केलेला आहे आणि 4 अनंत चतुष्टयांची त्यांना प्राप्ती झालेली आहे. 4 घाती कर्मांमध्ये
त्यांनी 47 प्रकृतींचा नाश केला. 4 घाती कर्मांच्या उत्तर प्रकृती आहेत, एकूण 47 प्रकृती. त्यानंतर नामकर्माच्या 13 कर्म प्रकृतींचा त्यांनी नाश केला आणि 3 आयु देखील आता त्यांनी नष्ट केलेले आहेत. त्याची ही बंधविच्छुती झालेली आहे. अशा 63 कर्म प्रकृतींचा नाश करून ते अरिहंत परमेष्ठी बनतात. जसं आम्ही म्हणतो चौ कर मन की 63 प्रकृती नाशी, तर 63 प्रकृतींचा नाश करून ही अरहंत पदाची प्राप्ती जीवाला होत असते. त्यामध्ये 47 प्रकृती घाती कर्मांच्या आहे, 4 घाती कर्मांच्या आहे, नामकर्माच्या 13 प्रकृती आहे आणि 3 आयु कर्माच्या प्रकृती असणार आहे. इथे संयोग हा शब्द अंत्यदीपक आहे. इथपर्यंत जीव संयोग अवस्थेत असेल, पुढे मात्र अयोग असणार आहे. इथपर्यंत केवली शब्द हा आदी दीपक आहे, म्हणजे इथून जीव केवली असणार आहे. नंतर अरहंत परमेष्ठींना कवला हार असत नाही. नंतर त्यांना 18 दोष सांगितले. आतंक, जन्म, अभिमान ही विस्मय, घर्म, शोक, हे जे 3-4 भागामध्ये जो श्लोक दिलेला आहे, असे 18 दोष त्यांच्या जीवनात आता नसतात. नंतर तीर्थंकर केवली सोडून बाकीच्या जीवांसाठी या गुणस्थानाचा जघन्य काळ अंतर्मुहूर्त असू शकतो. म्हणजे अंतर्मुहूर्त या गुणस्थानात राहतील आणि लगेचच अयोगी केवली बनून मोक्षाला देखील ते जाऊ शकतात. म्हणून जघन्य काळ या गुणस्थानाचा एक अंतर्मुहूर्त हा असू शकतो. परंतु तीर्थंकरांच्या बाबतीमध्ये मात्र हा जघन्य काळ पृथक्त्व वर्ष अर्थात 3 वर्षापासून 9 वर्षपर्यंत राहणार आहे, किंवा तो असलाच पाहिजे. म्हणजे तीर्थंकर हे उपदेश देतातच देतात. त्यांचं तीर्थ प्रवर्तन होतेच होते. कुठे कुठे हा काळ 8 वर्ष कमीत कमी सांगितलेला आहे. काही ठिकाणी हे वर्णन पृथक्त्व वर्षात आलेला आहे. म्हणजे 3 पासून 9 पर्यंत वर्षांचा काळ हा यांचा जघन्य काळ तीर्थंकर प्रकृतीवाले जे असतात त्यांचा या गुणस्थानात राहण्याचा हा जघन्य काळ आहे. आणि उत्कृष्ट काळ त्यांचा या गुणस्थानात राहण्याचा हा 8 वर्ष 8 अंतर्मुहूर्त कमी वजा 1 कोटी पूर्व, याच्यातून 8 वर्ष 8 अंतर्मुहूर्त कमी करून एवढा त्यांचा हा उत्कृष्ट काळ असू शकतो. केवली भगवान जे आहे हे अनेक तऱ्हेचे आहे. जसे तीर्थंकर केवली, मुक केवली. मुक केवली हे बोलतच नाही. ते जन्मापासून वाचा त्यांना बोलण्याची म्हणजे बोलतच नाही, त्यांना बोलावं असा भावच होत नाही. जसं आम्हाला माहिती आहे की आदिनाथ स्वामीचे 923 पुत्र हे मुक केवली बनून मोक्षाला गेले. जन्माला आले, एक शब्दही ते बोलले नाही. सगळ्यांना वाटलं की हे मुके आहे की काय. परंतु अशा तीर्थंकरांच्या चक्रवर्तींच्या कुळामध्ये असं व्यंग असलेले मुलं असत नाही. ही पण तीर्थंकरांच्या वचनावर त्यांची श्रद्धा होती. आदिनाथ स्वामींच्या समवशरणामध्ये ते गेले आणि समवशरणात गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त एकच वाक्य त्यांनी उच्चारलं की आम्ही दीक्षा घेत आहोत, आम्हाला दीक्षा प्रदान करण्यात यावी. आणि एवढं एकच वाक्य त्यांनी पूर्ण आयुष्यात उच्चारलं, दीक्षा घेतली आणि कोणत्याही तऱ्हेचा उपदेश न देता त्यांची गंधकुटी रचना वगैरे काहीही झाली नाही आणि ते मोक्षाला गेले. असे हे मुक केवली. नंतर काही केवली हे उपसर्ग केवली होतात. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये घोरोपसर्ग होऊन मग त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते आणि मग ते मोक्षाला जातात. सुकुमार मुनी, गजकुमार मुनी, प्रत्येक तीर्थंकरांच्या काळामध्ये असे हे 10 मुनी उपसर्ग केवली बनलेले आहे. नंतर सामान्य केवली.
काही सामान्य केवली बनतात. त्यांची कदाचित गंधकुटीची रचना पण तिथे होते. ते उपदेश देखील देतात असे सामान्य केवली. काही समुद्घात केवली असतात. समुद्घात केवली याचा अर्थ केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जर आयु कर्म एक अंतर्मुहूर्त राहिलं आणि बाकीच्या 3 अघाती कर्मांची सत्ता स्थिती जर जास्त असेल तर आयु कर्मासोबत त्या बाकीच्या कर्मांची स्थिती आणण्यासाठी ते त्या ठिकाणी केवल समुद्घात करतात. 8 समयांचा हा केवल समुद्घात आहे आणि अशा रीतीने ते सगळे कर्म भोगून ते मग मोक्षाला जातात. अशा केवलींना केवल समुद्घात करणारे जीव म्हटल्या जातात. शिवाय काही अंतकृत केवली असतात. अंतर्मुहूर्तात केवल ज्ञानाची प्राप्ती करून ते मोक्षाला जातात. असे हे केवलींचे अनेक प्रकार सांगितलेले आहे. या गुणस्थानातील जीवांना सकल परमात्मा अशी संज्ञा आहे. या गुणस्थानात त्यांचं शरीर हे परम औदारिक बनतं. तर परम औदारिक शरीर त्या ठिकाणी त्यांचं बनलेलं आहे. या गुणस्थानात जास्तीत जास्त जीवांची संख्या ही 8,58,502 एवढी असू शकते. अशा तऱ्हेने हा 13व्या गुणस्थानाचा संयोग केवली गुणस्थानाचं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. आता नंतर आपण प्रकरण पुढचं सोमवारला बघू. त्या द्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध कर अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.